हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज बघूया आपण पावभाजी कशी बनवायची. अगदी सोप्या पद्धतीने पावभाजीची भाजी बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथं भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्यांमध्ये फ्लॉवर, वाटाणा, ढबू मिरची, गाजर, बटाटा आणि मेन म्हणजे इथं बीट पण वापरणार आहोत आपण. तर बीटाने काय होतं, भाजीला कलर येतो आणि म्हणजे आपण वरतून जो म्हणजे बाहेर कलर वगैरे वापरतात, थोडासा भाजीमध्ये त्यांच्या कलर असतो. तर इथं आपण कुठल्याही प्रकारचा म्हणजे कलर वापरणार नाही आहे आणि ह्या बिटांनी खूप असा छान कलर रंग म्हणजे येणार आपल्या भाजीला आणि अगदी आपण बाहेर गाड्यावर खातो तशी भाजी तयार होईल. आणि बिटामुळं म्हणजे टेस्ट काही वेगळी चेंज होत नाही. तर नक्की आवर्जून टाका पावभाजीमध्ये. तर इथं भाज्या बुडतील इतके आपण पाणी टाकून मस्त 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि भाजी छान शिजवून घ्यायची. आणि तिथं फोडणीला आपण बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर आणि चटणी आणि अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट इतकं वापरणार आहोत. तर कांदा आणि टोमॅटो 2-2 मोठ्या आकाराचे कांदे, 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक करून घ्यायचे. तेलामध्ये कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा, बारीक चिरलेला कांदा टाकून छान थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतला की त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकायची. छान खमंग वास येईपर्यंत मस्त ही पेस्ट परतून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो पण थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. बारीक चिरण्याचं कारण काय की म्हणजे पटकन परतलं जातं आणि जेव्हा पावभाजीमध्ये ते मध्येच असं मोठे मोठे कांदे, टोमॅटो मध्येच येत नाही. कारण आपल्याला पावभाजीची भाजी एकदम अशी ग्रेव्ही टाईप करायची. कारण बाहेर आपण गाड्यावर जी खातो ती तव्यामध्ये एकदम अशी रगडून रगडून स्मॅशरने छान अशी एकदम बारीक अशी पेस्ट केल्यासारखी भाजी ती तयार करतात. तर इथं आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला मी जो फ्लॉवर घेतला तो स्वच्छ म्हणजे स्वच्छ करून गरम पाण्यामध्ये 2 मिनटं भिजत ठेवलेला, म्हणजे जेणेकरून थोडंफार काय त्याच्यामध्ये बारीक किडे वगैरे असतील तर ते निघून जातात. आणि नंतर तो पाण्यातून काढून मग सगळ्या भाज्यांबरोबर तो छान असा शिजवून घेतला. आता इथं स्मॅशरने बघू शकता तुम्ही मस्त बिटाचा कलर त्याच्यामध्ये उतरला आहे आणि आत्ताची थोडीशी लाल अशी भाजी दिसते आपली. मस्त स्मॅशरने एकदम बारीक त्याची म्हणजे बारीक अशी भाज्या सगळ्या करून घ्यायच्या आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत परतला की या भाज्या त्याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं. कुकरमध्ये थोडंसं राहिलं असेल तर त्याच्यामध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकायचं आणि छान म्हणजे मिक्स करून ते पाणी याच्यामध्ये ओतून द्यायचं. याच्यामध्ये जास्त पाणी आपण टाकणार नाही आहोत आणि जास्त घट्ट पण भाजी ठेवायची नाही आहे. अगदी आपण गाड्यावर खातो तशी कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही भाजीत पाण्याचं प्रमाण टाकू शकता. आता हे छान असं मिक्स झाल्यानंतर आत्ताच तुम्ही कलर बघू शकता किती छान कलर आलेला आहे भाजीला. आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा आपण जेव्हा खातो तेव्हा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर बरोबर हे सर्व करायचं. आणि गार्निशिंगसाठी याच्यावरती तुम्ही थोडीशी कसुरी मेथी पण टाकू शकता, त्याने पण याला टेस्ट खूप छान येते. किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकू शकता. मी जास्त बटर खात नाही, सो मी सुरुवातीला फोडणीला बटर वापरलं नाही. तर तुम्ही इथं अर्धं तेल आणि अर्धं बटर सुरुवातीला फोडणी द्यायच्या वेळेस इथं वापरू शकता किंवा खाताना प्रत्येकाच्या डिशवरती म्हणजे डिशमध्ये प्रत्येकाच्या ते थोडं थोडं बटर टाकून छान सजावट करून तुम्ही देऊ शकता. तर मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. अगदी हॉटेल स्टाईल भाजी तयार झालेली आहे. ते नक्की ट्राय करून बघा. आणि बिटाने खूप छान म्हणजे कलर येतो याला. तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने केलेली भाजी. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड्सबरोबर जास्तीत जास्त शेअर करा.